अधिक 7/9 गुणिले 7/9 भागिले 7/9 बरोबर किती? सर्वप्रथम हे समीकरण आपण जशास तसं मांडून घेऊ. 7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9 आणि ह्या ठिकाणी भागाकार आहे म्हणजे याचा गुणाकार व्यस्त होतं 9/7. या ठिकाणी अगोदर गुणाकार करायचा आहे. 9 1 9 9 1 9 7 1 7 7 1 7 इकडे फक्त एक उरला म्हणजे 7/9 अधिक 7 1 7 आणि 9 1 9 छेद समान आहेत. बेरीज करायची. 7 आणि 7 झाले 14 आणि छेदात 9 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 14/9. दुसरा प्रश्न आहे 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळणार आहे. मग अगोदर आपण 3/5च्या 4/3 4 म्हणलं की गुणाकार असतो. 3 1 3 3 1 3 कटलं इथं राहिलं 4/5. मग 4/5 मध्ये किती मिळवल्यास म्हणजेच x मिळूया बरोबर मिळणार आहे 1/5. आता हे 4/5 पुढच्या बाजूला घेऊन जाऊ. 1/5 इकडे अधिक आहे इकडे गेलं की वजा होते 4/5 तर x बरोबर येतं 4तून 1 गेला 3 राहिले 5ला 5 म्हणजे वजा 3/5 हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तो पर्याय क्रमांक 1. या पुढील प्रश्न आहे 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती आहे? पहिला पर्याय दिला आहे 3/10, दुसरा आहे 3/75, तिसरा आहे 3.25 आणि चौथा आहे 3.4. मग हा प्रश्न सोडवायचा आहे. 3.1/4 अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येते. हे 3 दशाला तसे 1/4 याचा अर्थ होतो 0.25 म्हणजे तिथं आपण लिहू शकतो 25 म्हणजेच हे होणार 3/25. याच प्रश्नाला तुम्ही असंही सोडवू शकता. 3.1/4 आहे 4 त्रिकम 12 आणि 1 13 छेदामध्ये 4 म्हणजेच 4 त्रिकम 12 1 उरला दशांश चिन्ह 10 झाले 4 2 8 2 उरले पुन्हा 0 घ्या 4/5 म्हणजे हे 3.25 हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तो पर्याय क्रमांक आहे 3. या पुढील प्रश्न आहे 3.3/5 अधिक 7/10 भागिले 10 गुणिले 20 बरोबर किती? पहिला पर्याय आहे 1/5, दुसरा आहे 3/5, तिसरा आहे 7/5 आणि चौथा आहे 5. पाहूया कशा पद्धतीने उत्तर येईल याचं. 3.3/5 अधिक 7/10 भागिले 10 गुणिले 20 असा हा प्रश्न आहे. मग याचा आधी अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. 5 त्रिक 15 15 आणि 3 झाले 18/5 अधिक 7/10. इथं भागाकारात चिन्ह याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. याचा गुणाकार व्यस्त करूया गुणिले 1/10 गुणिले 20. आता आपण अगोदर गुणाकार करून घेऊ. 10 1 10 10 2 20 आणि मग इथं राहिलं 18/5 अधिक 7/10 1 बे 1 बे आणि खाली जशाच तसा 1 राहील. आता या ठिकाणी 18/5 अधिक 7 2 14 आणि छेदात झाले 10. आता याच पद्धतीनं छेद समान करून घेऊ. तर याला 10 करायचं म्हणलं तर याला 2 न गुणावे लागेल. 18 2 36 आणि बेपंचे 10 अधिक 14/10 दोघांची जर बेरीज केली तर 36 आणि 14 होतील 50/10 म्हणजेच याचं उत्तर येईल 10 1 10 10 5 50 म्हणजे याचं उत्तर आलं 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता? आपल्याला शोधायचे पर्याय आहेत 6.6/7
दुसरा आहे 16 अंश छेद 21, तिसरा आहे 4 अंश छेद 7 आणि चौथा आहे 19 अंश छेदात 21. मग हे 5 अंश छेद 7 आहेत आणि 11 अंश छेद 14 आहेत. मग यांचा छेद समान करू आपण. तर याला जर 3 न गुणलं आणि खाली पण 3 न गुणूया आणि याला पण 3 न गुणू, खाली 3 न गुणू. 5 त्रिक 15 आणि 7 त्रिक 21, कारण हा सर्वात मोठा छेद हा 21 आहे म्हणून आपण याला 21 करूया. 11 3 33 आणि 14 त्रिकम 42. मग इथं आता आपण ह्याला जर 21 करायचं म्हणलं तर 2 न भागूया. बे एक बे, एक उरला, बे सकम 12, एक उरला पॉईंट द्या, बे पंचे 10, 16.5, बे दोन्ही 4 आणि बे एक बे, म्हणजे हे झालं 16.5 अंश छेदात 21 आणि हे झालं 15 अंश छेदात 21. मग 5 अंश छेद 7 पेक्षा मोठा असणारा पण 11 अंश छेद 14 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता? थोडक्यात आपण संख्या रेषेवर पाहूया. जर इथं 0 हा अपूर्णांक घेतला तर या ठिकाणी असेल 15 अंश छेद 21, त्याच्यानंतर असेल 15.5 छेदात 21, नंतर असेल 16 अंश छेदात 21 आणि इकडं असेल 16.5 छेदात 21 आणि त्याच्यानंतर हे 17 अंश छेदात 21 होईल. मग आपल्याला मोठा शोधायचा आहे 5 पेक्षा आणि या 11 पेक्षा कमी असणारा अपूर्णांक कोणता आहे? तर त्याचं उत्तर येते 16 अंश छेदामध्ये 21 हा अपूर्णांक असेल त्यांच्यामध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा हा त्याचं उत्तर असणार आहे. 6वा प्रश्न आहे 3 अंश छेद 7 मध्ये 3 अंश छेद 7 किती वेळा मिळवावे, म्हणजे उत्तर 3 येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडूया, ट्रिक्स पद्धतीनं. याचं उत्तर आहे प्रत्यक्ष उत्तर छेदामध्ये अंश गुणिले छेद आणि -1 या ट्रिकने ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं जर असा प्रश्न आला तर. प्रत्यक्ष उत्तर आपल्याला 3 दिलंय, 3 अंश सुद्धा 3 आहे, गुणिले छेद 7 आहे आणि -1. आता या ठिकाणी 3 1 3 3 1 3 कटले, राहिले फक्त 7. 7 - 1 बरोबर 6, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल 6 वेळा. ही जर मिळवले तर उत्तर आपलं येणार आहे 3. पुढील प्रश्न आहे की ए बरोबर बी आहे, बी बरोबर सी, सी बरोबर डी, तर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहिला पर्याय ए छेदात 5, बी छेदात 7, सी छेदात 3 आणि डी छेदात 2. आपण काय करू, समजा की ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी, म्हणजे ह्या सर्वांच्या समान किमती आहेत. मग बरोबर आपण 1 घेऊया, बरोबर 1 घेऊन म्हणजेच हे होणार आहे. पहिला पर्याय होतो 1/5, दुसरा होते 1/7, तिसरा होते 1/3 आणि चौथा होते 1/2. मग सर्वात मोठा कोणता आहे आता याच्यातला? तर याची जर किंमत काढली तर 5 न वरी भाग जात नाही म्हणून शून्याचा 1 घेतला, इथं झाले 10, 5 1 5, 5 2 10. तर इथं किंमत 0 भाग जात नाही म्हणून 10 झाले, 7 1 7, 3 उरले, 30 झाले, 7 चौक 28, परत 2 उरले, 7 2 14. या पद्धतीने किंमत येईल त्याची. तिसरा अशा पद्धतीने येत राहील. आणि याची जर किंमत घेतली तर 0 भाग जात नाही म्हणून शून्याचा आणि बे पंचे 10, म्हणजेच या ठिकाणी सर्वात जास्त जर किंमत पाहायला गेली तर इथं 0.2 आहे, इथं 0.142 आहे, इथं 0.1 इथं सर्वात मोठी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.